नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं हे आपण बघणार आहोत. तर अक्षरा ही शाळेत आलेली असते. ती गप्प बसलेली असते. ती विचार करत असते. तर पिऊन इकडून खिडकीतून बघत असतो आणि तो दुर्गेला फोन करतो की अक्षरा मॅडम शाळेत आलेल्या आहे. तर दुर्गा बोलते ठीक आहे, आणि दुर्गा ते भुवनेश्वरीला जाऊन सांगते की मास्तरीबाई शाळेत आलेली आहे. मास्तरीबाई शाळेत आलेली आहे कळताच भुवनेश्वरी बोलते ठीक आहे. भुवनेश्वरी तडक शाळेत जायला निघते. इकडे अधिपती फॅक्टरीमध्ये बसलेला असतो. तो मोबाईल हातात घेऊन बसलेला असतो आणि तो अक्षराबद्दल विचार करत असतो. तेवढ्या तिथे शिवानी आणि ओमक्या येतात. शिवानी अधिपतीला बोलते मोबाईलकडे काय बघता आहात, त्यांना कॉल करा ना आणि सरळ बोला जे काही बोलायचं आहे ते. तर अधिपती बोलतो आम्ही कितीदा कॉल करा, त्यांनी कॉल नाही उचला, हे काय आहे का, आम्हाला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे का, आम्ही काही वारंवार कॉल करणार नाही, आम्ही कुठे पडलेलो आहे का, त्यांनी घर सोडून गेलं, त्यांनी एकदा तरी विचार केला का, असं अधिपती बोलत चिडत तिथून निघून जातो. तर शिवानी पण तिथून निघून जाते. तर मग थोड्या वेळात अधिपती तिथे येतो. अधिपती बोलतो ओमक्या भावा सॉरी, शिवानी वहिनी गेल्या का, माझी खूप चिडचिड होत आहे, मी त्यांच्यावर फालतू चिडलो, तुमच्यावर खूप चिडत आहे. तर अधिपतीची ही चिडचिड बघून ओमक्या बघतो भावा तू एक काम कर ना, तू सरळ त्यांच्या घरी का नाही जात, त्यांच्याशी डायरेक्ट बोलत का नाही. तर अधिपतीला ओमक्याचं बोलणं पटलेलं असतं. अधिपती बोलतो ओमक्या भावा तू हे एक ग्रेट बोलला आहे, मी तसंच करतो, आणि अधिपती तिथून निघून जातो. तर इकडे अक्षरा ऑफिसमध्ये स्टाफ रूममध्ये बसलेली असते. तेवढ्या तिथे भुवनेश्वरी आलेली असते. भुवनेश्वरीला येतं पाहून बाकी टीचर्स स्टाफ अक्षराकडे येते आणि अक्षराला बोलते की भुवनेश्वरी मॅडम इथे आलेले आहेत. भुवनेश्वरी मॅडम आल्या म्हणजे काही ना काही घडणार आहे. त्या जेव्हा पण शाळेत येतात तर काही ना काही घडतंच. तर हे अक्षराला सांगत असतात. तेवढ्या तिथे पिऊन येतो. पिऊन बोलतो अक्षरा मॅडम भुवनेश्वरी मॅडमने तुम्हाला कॅबिनमध्ये बोलवलेलं आहे. तर अक्षरा बोलते ठीक आहे. तर भुवनेश्वरीने कॅबिनमध्ये का बोलवलं असं विचार कर अक्षरा तिच्याकडे जाते. तर अक्षरा भुवनेश्वरीच्या कॅबिनमध्ये येते आणि बोलते मायकेम मॅडम. भुवनेश्वरी बोलते या. तर अक्षरा बोलते मला का बोलवलं तुम्ही. तर भुवनेश्वरी बोलते बसा, आम्ही असंच बोलवलं तुम्ही. तर अक्षरा बोलते जे काही बोला लवकर बोला. तर भुवनेश्वरी बोलते कशा आहात तुम्ही, तुमचे आई बाबा कसे आहेत, घरचं कसं आहेत. तर ते घरच्या बद्दल विचारत असते. तर भुवनेश्वरीचं हे बोलणं ऐकून अक्षरा बोलते तुम्हाला जे काही बोलायचं आहे प्रोफेशनली बोला, मला पर्सनली विचारू नका, मला फालतू वेळ नाही आहे, मला तास आहे, मला तासावर जायचं आहे. तर भुवनेश्वरी बोलते अहो मी तुमची ख्याली खुशाली कळवायला इथे आली होती आणि तुम्हाला तुमचा हालचाल काय विचारायला आली होती, तुम्ही काय बोलता आहेत, मी तुम्हाला काय क्वेश्चन विचारलं आणि तुम्ही काय उत्तर देत आहेत. अक्षरा बोलते मी जे काही म्हटलं ते या प्रोफेशनल रिझमनुसार म्हटलं, मी तुम्हाला घरचं सांगायला बांधील नाही आहे. तर भुवनेश्वरी बोलते की तुम्ही या शाळेत काम करताना तर तुम्ही माझ्यासाठी बांधील आहात, मी या शाळेची मालकीण आहे, तर मी जे तुम्हाला विचारते ते सांगा. तर भुवनेश्वरी आपलं रडगाणं सांगत असते. भुवनेश्वरी बोलते आम्हाला काही नव्हतं पाहिजे होतं, आम्हाला जे पाहिजे होतं आम्ही त्या चुका केल्या, आम्ही चुका करत आलो आहे, आम्ही या घरात आलो, अधिपतीला आपलं मानलं, मालकांना आपलं मानलं, पण या घराने आम्हाला काही दिलं नाही. तर असं सांगत सांगत भुवनेश्वरीच्या डोळ्यात पाणी येते. भुवनेश्वरी ते पाणी पुसते आणि अक्षराला बोलते जाऊ द्या, जे काही झालं ते झालं, पण तुमचं काय मत आहे मला सांगा. तुम्ही घरातून तर निघाला, पण आता तुमचं काय मत आहे मला ऐकायचं आहे. तर अक्षर बोलते मी तुम्हाला काही सांगायला बांधील नाही आहे, माझं मत काय आहे ते मी सांगणार नाही आणि मला तासावर जायचं आहे. तर भुवनेश्वरी बोलते तुमचा तास तर आम्ही घालवला, तुम्ही आता जे काही आहे तिथे सांगा. तर अक्षरा जायला निघते. अक्षराला भुवनेश्वरी थांबवते आणि बोलते थांबा, आम्ही या शाळेच्या मालकीण आहेत, आम्ही जे विचारलं तुम्हाला सांगणंच आहे. तर अक्षरा बोलते मॅडम लवकर बोला ना, मला तास आहे, तुम्ही का करताय असं. तर भुवनेश्वरी बोलते एक काम करा, तुम्ही आमचं घर सोडलं ना, तर मग तुम्ही ही शाळा का नाही सोडत. हे जेव्हा ऐकल्यानंतर अक्षराची पायाखालची जमीन सरकते. तर अक्षरा बोलते आम्ही घर सोडलेलं नाही आहे ना, आम्ही शाळा सोडणार, आम्ही कुठेच जाणार नाही, इथे माझं घर आहे आणि शाळा पण माझी आहे, मी इथे शिकवणार आहे, इथे माझी मुलं शिकतात. असं बोलून अक्षरा तिथून निघून जाते. इकडे अधिपती अक्षराच्या घरी आलेला असतो. तर अक्षराची आई आणि अक्षराचे बाबा मस्त बोलत असतात, अक्षराबद्दल विचार करत असतात. तेवढ्यात अधिपती येतो. अधिपतीला बघून अक्षराच्या आईबाबांना शॉक बसतो आणि बोलतो या ना अधिपती. अधिपती बोलतो मास्तरीबाई कुठे आहेत. तर अक्षराची आई बोलते ती बाहेर गेलेली आहे, शाळेत गेलेली आहे. तर अधिपती बोलतो ठीक आहे ना, मग मी निघतो. तर अक्षराची आई बोलते बसा ना,
चहा वगैरे प्या ना. तर अधिपती बोलतो, नाही मी असंच आलो होतो तुम्हाला भेटायला, आणि मास्तरीबाईला स्वेटर द्यायला आलो होतो. हे स्वेटर घ्या, कारण की कोल्हापुरात खूप थंडी वाजते आहे ना, म्हणून त्यांना स्वेटर द्यायला आलो होतो. तर अक्षराची आई बोलते, ठीक आहे ना, द्या स्वेटर, मी देते त्यांना, तुम्ही चहा पिऊन जा आणि जेवण करून जा. अधिपती बोलतो, नाही मी नाही, चहा वगैरे मी पित नाही. तर अधिपतीला ती बोलते, आग्रह करत असते, पण अधिपती काही ऐकत नाही. अधिपती सरळ निघून जातो. तर अक्षराची आई आणि अक्षराचे बाबा त्याच्याकडे बघत असतात. अक्षराच्या बाबांनी खूप विनवण्या केल्यावरही ते थांबत नाही. तर अधिपतीचं असं वागणं त्यांना पण खटकलेलं असतं. तर अधिपती इकडून निघून जातो. इकडे भुवनेश्वरी चिंतेत असते आणि इकडे ओंक्या आणि शिवानी पण चिंतेत असते. तर अक्षराचे हे वागणं, अक्षरा त्या घरात परत जाणार का, आणि भुवनेश्वरीचा जे काही मुखवटा आहे ते अक्षरा काढणार का, हे आपल्याला समोरील भागात कळणारच आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या एपिसोडमध्ये काही चुका असल्या तरी आम्हाला माफ करा, कारण की आमच्या काही कारणास्तव आमच्या चुका होत आहेत, तरी आम्हाला माफ करा. धन्यवाद.